पंत अहो आम्ही काहीतरी विचारतोय. आधी आत तर या राजमातोश्री या. नाही नाही, आम्ही घाईत आहोत. काय झालं ते आधी सांगा. सगळं सांगतो. तुम्ही अजून इथेच? जी. अहो आपल्या वाड्यात कोण आलंय? मग आपण काय करायला पाहिजे? जा काहीतरी गोडाधोडाचं बघा जा. मी तेच म्हणत होते, विचारा त्यांना. अहो त्या नाहीच म्हणणार, पण आपण त्यांचं ऐकायचं का? जा खीर बनवा, नाहीतर गोडाधोडाचं चांगलं बनवा. जी आले मी. या राजमातोश्री आत या. पंत अहो बसून बोलू या. या राजमातोश्री बसा. कशाला बसायचंय? पंत आम्ही इथं बसायला आलो नाही. जी राजमातोश्री. पंत पत्रासाठी तुम्ही गड उतार झाला तेव्हापासून आम्ही तुमची वाट पाहतोय. आत्ता याल नंतर याल. पंत तुम्हाला आमच्या मनाची अवस्था लक्षात आली आहे ना? आली राजमातोश्री. म्हणून तर आम्ही पुन्हा कारण सबबी सांगून अकबराकडे गेलो. गेलात ना, मग पत्र द्या. पंत अहो पत्र द्या. अहो कुठे आहे पत्र? पत्र द्या. राजमातोश्री तो जोडा घ्या आणि 2 थोबाडीत हाणा माझ्या. खरंच हाणा. हाणा तुम्ही मला. राग आला तर विचारा. पंत अहो पत्र द्या. म्हणूनच म्हणालो मी. आणि याला कारणीभूत तो कलुषा. म्हणजे पत्र नाही मिळालं. पत्र माघारी मिळालं नाही? नाही. अकबर नाही म्हणाला? तो तो नाही म्हणाला नाही. पण पण काय पंत? नीटपणे सांगा बघू. मला विषय काढता आला नाही. काय विषय का काढला नाही? अहो ज्यासाठी एवढा सयास करून गेला तो विषय का काढला नाही? काढण्याचा खूप प्रयत्न केला. मग विषय काढला का नाही? कलुषाने बरोबर मेख मारली होती. कसली मेघ? काय बोलताय तुम्ही? बाळाजी अवजी सतत माझ्या मागे होता. मग आवजी नाही म्हणाले? त्यांनी मज्जाव घातला का तुम्हाला? नाही. मग हो खबर फुटली असती. फुटली असती तर काय झालं असतं? बोभाटा झाला असता. पत्रातील मजकूर बाहेर गेला असता. आणि तुम्ही दोषी आहात हे सिद्ध झालं असतं. ही अशी भीती घालताय का आम्हाला? काय सिद्ध झालं असतं? काय बोलताय काय? आणि तुम्ही जे काही बोलताय ते आम्ही खरं मानू असं वाटतंय? पत्र मिळालं नाही म्हणून गप्प बसू? पंत आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी आम्ही राजमातोश्री आहोत, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कोणाच्या ओंजळीनं पाणी पीत बसणारे आम्ही तरी नक्कीच नाही. शेवटचे 2 दिवस देतोय तुम्हाला. पत्र घेऊन या, नाहीतर आम्ही स्वतः गड उतार होऊ आणि अकबराकडून पत्र हिसकावून घेऊ. समजलं? अहो ऐका, रागावू नका. गैर अगं बाई, गेल्या राजमातोश्री? अशा कशा गेल्या अचानक? राजमातोश्री? हो त्या गेल्या.
नका हाका मारू. कमाल आहे त्यांची. आता काय करायचं हो? करण्यासारखं खूप आहे. आम्हाला तर खेळावंसं वाटतंय. खेळावं असं वाटतंय. काचा पाणी. काचा पाणी तो तर मुलींचा खेळ आहे. खेळ कोणाचाही असू दे, पण कसब लागते. आपल्या रंगाच्या काचा दुसऱ्याच्या काचेला धक्का न लावता आपल्यात बेमालूमपणे घेणं. हे असतं. काच कशी बाहेर काढायची, मातीतील काच, माणसातील काच कशी ओळखायची, हे आऊसाहेबांनी शिकवलंय आम्हाला. जाणतो राणीसाहेब. पण राजांनी ती कोशिश केली नाही. केली राणीसाहेब. केली असती तर राजे आज एवढे शांत बसले नसते. कविराज, आम्हाला सांगा, एवढा मोठा घातपात होऊन देखील राजे शांतच बसलेत ना? हो, म्हणजे स्वतः देखील शांत बसले आणि आम्हालाही शांत बसवलं. आम्ही तर निघालो होतो शृंगारपुरी. नव्हतंच राहायचं आम्हाला रायगडी. पण आमची समजूत काढली. आम्ही देखील नाही घेतली परीक्षा एवढी. वाटलं राजे आता आमच्या डोळ्यासमोरून कुठेही जाणार नाहीत, पण गेले निघून. अशीच्या अशी चौकशी थांबवून त्या शेरखानाच्या निमित्तानं गड उतार झाले. जाणं गरजेचं होतं राणीसाहेब. आता ते हल्लेखोर निर्धास्त झाले असते. त्यांना सुगावा लागला असेल की राजे गड उतार झाले म्हणून सगळं शांत आहे. परंतु तुम्ही बघाच, काहीही शांत होणार नाही आणि आम्ही देखील शांत बसणार नाही. आणि साहेब, आपण काय करणार आहात? आम्हाला वाटतं जे जे लोक राजांच्या विरोधात काम करतात, म्हणजे ज्यांना ज्यांना राजांचं भलं बघवत नाही, अशा माणसांना एकत्र येऊच द्यायचं नाही. मग ते पन्हाळगडावरचे असोत वा रायगडावरचे. असं वेगवेगळं करता येईल? करू शकू आपण? कविराज, खरं तर तसंच असतं. स्वराज्यातलं कामकाज असंच चालतं. मतलब ही आबासाहेबांची नीती. एक अधिकारी एका वर्षाहून जास्त काळ एके ठिकाणी ठेवायचा नाही. शिवाय त्या गडाखालचा मनुष्य त्या गडावर कामाला ठेवायचा नाही. एवढंच नाही तर सतत त्या मनुष्यास कामात ठेवायचं. 3 पेक्षा जास्त अधिकारी एकत्रित फार काळ ठेवायचे नाहीत. 3 वेळा सक्तीची हजेरी घ्यायची. यामुळे स्वराज्याच्या कामकाजात ढिलाई येत नव्हती आणि कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींची चर्चाही होत नव्हती. स्वराज्याचा कारभार अगदी सुलभ होत होता. कविराज, ही ती शिवनीती. सुंदर. आजपासून आपण ह्याच नीतीचं पालन करूया. कविराज, या घडीला कोणावरही अविश्वास नाही, परंतु गाफीलही राहायचं नाही म्हणून ही काळजी घ्यायची. जी राणीसाहेब. राणीसाहेब, ह्या निमित्तानं महाराजांचे शब्द आठवले. महाराज एकदा कोंडाजी बाबांना बोलता बोलता म्हणाले होते, कोंडाजी बाबा, वाईट विस्कटलं की चांगुलपणाला मोहर येतो, म्हणून वाईट विस्कटून टाकायचं. शंभूराजांचं पत्र आलंय कर्नाटकाहून. चांगलंच घमासान सुरू आहे. असं ऐकण्यात आलंय की इब्राहिम शेरखान मोठ्या फौजेनिशी उतरलाय. युद्ध सुरू आहे, पण शंभूराजांची आणि इब्राहिम खानाची अजून भेट झाली नाहीये. होईल, लवकर होईल. शंभूराजेच मैदान मारणार. तिकडे राजन मैदान मारतील आणि इकडे राणीसाहेबांनी सुद्धा मैदान मारायचं ठरवलंय.
प्रणाम. प्रणाम. म्हणजे म्हणजे दैनंदिन कामकाज सुरळीत आणि अधिक बेहतर होण्यासाठी राणी साहेबांनी मुलकी कारभारात काही बदल सुचवले आहेत. बदल? कसले बदल? एक नाही, अनेक बदल आहेत. अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाढवून दिल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. चौक्या मेटे बदलतील. म्हणजे खाते बदल पण होईल का? शक्यता आहे. कुलमुखत्यार म्हणून राणी साहेबांनी काही निर्णय घेतले. शेवटी त्यांचा शब्द अखेरचा. हो, पण त्या बाबतीत त्या स्वतःच सांगतील. हो, हे करणं गरजेचं होतं. त्यामुळे रयतेच्या कामात वेग येईल. खरंय. चांगल्या बदलामागे मी नेहमीच असतो. बदला अगोदर मी माझ्या खात्यातील कामांची पूर्तता तरी करून घेतो. येतो मी. कविराज, राणी साहेबांना सांगा स्वराज्यच वाट बघतोय बदलाची. बरं झालं, आता तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकता येतील निळोपंत. हो ना, स्वराज्यासाठी आम्ही शिकूच, पण हे जे झालंय ते फार गरजेचं होतं. नवीन कामात नवीन आव्हानं असतात, त्यामुळे थोडं सावध राहावं लागतं. रोज तेच तेच काम करून मनाला कंटाळा येतो, म्हणून खांदे पालट करायचा असतो. अनुभवाचे बोल आहेत हे. याचा अर्थ राणी साहेबांचा निर्णय योग्य आहे म्हणायचं. हो, अहो शास्त्र सांगतं की एकच काम वर्षानुवर्ष केलं की त्या माणसाला त्या कामाची मक्तेदारी तयार होते. त्यामुळे त्याला अहंकार येतो. माझ्याशिवाय पान हलत नाही, माझ्याशिवाय कामं खोळंबतात आणि या अहंकाराच्या चिखलात प्रगतीचे चाक रुतते. ते बाधक. मला खात्री आहे राणी साहेबांचा हा निर्णय आपल्या स्वराज्याला पुढे घेऊन जाणार. याचा अर्थ एकच, शंभूराजांच्या अगोदर राणी साहेबांनीच मैदान मारलं म्हणायचं. खरंच. काय चाललंय? कारभाऱ्यांच्या बदल्या, कामात बदल, पद्धतीत बदल, नियमात बदल. हा बदल आहे का रायगडावरच्या वादळाची सुरुवात? परसो, परसो, जी मालक. काय करतोयस? कांदा वाळत टाकीत होतो, नासाया लागल्या. ते राहू दे, ती पाटी ठेव तिकडे. हा, बाईसाहेब चिडतील. ठेव म्हटलं ना. आणि असाच जा आणि रावजी नानांना, हिरोजी रावांना आणि जनार्दन पंतांना बोलावलं सांग. जी. आणि हो, त्या सर्वांना सोबत घेऊन ये. कारण सबबी काहीही ऐकू नकोस. जा. वय. काय हो? काय म्हणाले राजे? काही बोलले का? नाही, राजन किती गडबडीत गेले शेरखानावर चालून तुम्ही पाहिलं ना. हो हो, पण मला तर खूप प्रश्न विचारले त्यांनी आणि बाकी कोणाला काहीच विचारलं नाही. हो, झालंय तसं. पण मग मलाच काय एवढे प्रश्न विचारले? राहुजी नाना प्रश्न विचारले, पण तुम्ही समाधानकारक उत्तर दिली नाहीत. मी? अहो कसा देणार मी? भांबावून गेलो होतो एकदम. हो, भांबावून जायची गोष्टच नव्हती ती. खरं तर तुम्ही समर्पक उत्तर द्यायला हवी होती. हो, पण मी प्रयत्न तर तोच करत होतो ना. अर्थातच अजूनही चौकशी पूर्ण झाली नाहीये. अरे देवा. म्हणून म्हणतो, माझा ऐका. तुम्ही जबाबदार आहात. शिवविचाराने राहा. संगती संगदोषा ही युक्ती आपल्याला माहिती असेलच. ह्या आपल्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव येतात ते केवळ संगतीमुळेच. बरोबर आहे, संगतच नडते. माझं पटतंय ना. हे बघा, अजूनही वेळ गेली नाहीये. कोणाबरोबर किती वेळ राहायचं, कोणाशी संगत ठेवायची हे तुम्ही ठरवा. नाहीतर काल जेवढी चौकशी झाली त्याच्या दुप्पट चौकशी व्हायची. हा?
कविराज, माझ्यावर संशय तर नाही ना आला? आता संशय आला नाही आला हे मी कसं सांगणार? हा, पण एक सांगतो, ते म्हणतात ना, ढेकणाच्या संगतीनं हिरा सुद्धा भंग पावतो, तसं व्हायचं. हो ना हो. बघा, विचार करा तुम्हीच. येतो मी. अरे देवा, याआधीच गड उतार होण्यासाठी जास्त परवाने दिल्याचा आरोप आहेच माझ्यावर. त्यात आता आणखीन नवीन बालंट नको. ओ पंत, परसू, तू इथे काय करतोयस? अहो तू मस्तीच हुडकत होतो, लय पाय पीट केली. चला बोलावले कोणी? माझ्या मालकांनी. पंतांनी? कशासाठी? आता ते मला काय ठाव, मला म्हणले पंतसनी घेऊन ये, मी आलो. चला. हे बघा, अजूनही वेळ गेली नाहीये. कोणाबरोबर किती वेळ राहायचं, कोणाशी संगत ठेवायची हे तुम्ही ठरवा. नाहीतर काल जेवढी चौकशी झाली त्याच्या दुप्पट चौकशी व्हायची. अहो तातडी आहे, चला. थांब, पंतांना सांग की मला जमणार नाही म्हणून. गडावर घेरे सरनाईकांच्या बदल्या करायच्यात आणि त्यांच्या जागी नवीन माणसं नेमायचेत. तेव्हा जमणं अवघड आहे मला. मग आज नाही जमणार असं निरोप देतो. आजच नव्हे, अजून 3-4 दिवस फुरसत नाही म्हणावं. बर. बिलांबट टळली म्हणायची. नकोच कोणता व्याप. उगाच सुखाचा जीव दुःखात कशाला घालायचा. ऐकलं का? नव का उशीर केला यायला या कारभाऱ्यांनी? येतील. अहो काय येत्या? पहिलं कसं पंतांचा निरोप आला की समधी तुरु तुरु धावत पळत यायची. आता म्या नाही का आलो, निरोप मिळाला लागलीच आलो. पण ही समधी कुठं अडकली ती? अहो उतावळेपणा करू नका, येतील. ऐकलं का? किती जण असते निरोप दिलाय? म्हणजे कोण कोण यायला तयार आहे आपल्या संघ? राहुजी नाना 1, जनार्दन पंत 2, हा राघव वासुदेव 3, त्र्यंबकजी भोसले 4, तुमचं बंधू सोमाजी पंत 5, त्याचा थोरला मुलगा 6, बाळाजी चिटणीस 7, परवा दोभी पचाड केला तो त्यांचा ल्योक आवजी 8, बाळाजी पंतांचा बंधू 9, सोमाजी नाईक बंकी 10, प्रल्हाद पंत प्रल्हाद पंत 11, आणि मारले गेलेल्या सूर्याजी आणि बापूजीचे भाऊ 12, 13, तुम्ही 14, म्या 15. मी केशव पंडितांनाही सांगितलं, ते 16, माल सावंतांचा मुलगा 17, आणखी 5 जणांची नावं नंतर सांगतो. महत्वाची आहेत ती. खूप महत्वाची. उदाहरण द्यायचं झालं, खुद्द राजमातोश्री. 18 इथंच झाली. गडबड करू नका हो. जाळं असं विणलंय, तुम्ही बघत राहाल. त्यातले गडावर किती आहे ती? बरेच आहेत. सगळेच आले तर संशय म्हणून, काही पन्हाळ्यावर, काही अकबराच्या अवतीभोवती, काही इथे. पंत मोठी तयारी केली म्हणायची. अहो 10 लढायांच्या बरोबरीने तयारी केली आहे. मला तर असं वाटतंय 10 पावलावरच रामराज्य आलंय. 10 सुद्धा खूप झाली. 2 पावलावर म्हणा. अहो खरंच की 2 पावलावर रामराज्य. राजाराम राजांचं रामराज्य. मालक, मालक, आले का सगळे? रावजी यायला तयार नाहीत. त्यासनी सांगितलं पंतांनी बोलवलंय म्हणून, पण ते यायला नाही म्हणले. बघा हे असं आहे, पहिल्याच घासाला खडा लागला. खडाबिडा काही नाही, ते येतील. त्यांना यावंच लागेल. त्यांचा स्वभाव ओळखतो मी. ते नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणारे नाहीत. अहो पण असं किती जणांचं नाक दाबावं लागणार आहे? आणि नाक दाबायचंच असेल तर ते पुनवच्या आधी दाबावं लागणार आहे.
तरच अकबर गडावर येईल, नाहीतर राव, अकबर रायगडावर येणार हे लक्षात ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा, येणाऱ्या ईदची नमाज अकबर रायगडावरच अदा करणार, यात बदल नाही.